सावंतवाडी तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून एक आत्महत्या प्रकरण गाजत आहे। प्रिया चव्हाण संबंधित आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव आहे आणि या संदर्भात अनेक चर्चांना वाव शहरामध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये आहे। पोलीस प्रशासन चांगल्या रीतीने काम करत असताना यामध्ये अनेक गोष्टींना मात्र वाव मिळतोय। पोलीस प्रशासनावर आमची अजिबात शंका नाही, परंतु आरोपींना पुरावे लपवण्यासाठी, बाजूला सारण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ मिळू नये ही आमची जास्त मागणी आहे आणि त्यामुळे तात्काळ कारवाई ही, जरी आरोपींवरती अंतरिम जामीन झाला असेल, अटकपूर्व जामीन झाला असेल कोर्टामार्फत, तरी सह आरोपी असतील किंवा ज्या ज्या चौकशी करायला पाहिजे त्या चौकशीच्या माध्यमातून जे जे चौकशीत निष्पन्न होईल त्यांना सह आरोपी करून तात्काळ पुढील चौकशी करून ती कोर्टासमोर 11 तारीखला पोलिसांमार्फत हजर केली गेली पाहिजे आणि योग्य तो न्याय पीडित कुटुंबाला मिळाला पाहिजे अशी आमची राखण आहे। परंतु दुर्दैवाची ह्या सगळ्या याच्यात आमचा विरोधक म्हणून असेल किंवा आम्ही सामाजिक क्षेत्रात आहोत, शिवसेना परिवाराचं काम करतो, शिवसैनिक म्हणून त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही गाठीभेटी घेतल्या, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांची परिस्थिती जाणून घेतली। या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या कुटुंबाला आधार देण्याचा, धीर देण्याचा आमच्या पक्षाच्या मार्फत असेल, आम्ही सामाजिक बांधिलकी जोपासत काम केलं त्या आधार देण्यासाठी। परंतु याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काल एक अनुभव आला की काल संध्याकाळी सदर पीडित कुटुंबाला आम्ही न्याय देण्यासाठी, आधार देण्यासाठी गाठीभेटी, ह्याच्यामध्ये कुठचाही राजकारण करण्याचा आमचा कुठचाही उद्देश नव्हता। परंतु काल रात्री मला 8:30 वाजता माझ्या मोबाईलवरती एक मेसेज आला आणि हा मोबाईल नंबर 77 41 96 8888 88 88 77 41 96 88 88 या मोबाईल नंबरवरून मेसेज आला। त्यामध्ये मला आपले नितेश राणेंसोबत असलेले फोटो पाठवले गेलेले आहेत, माने कुटुंबियांचे, आणि आपला हितचिंतक म्हणून नमस्कार करून सदर व्यक्तीने मला मेसेज पाठवला। ह्या मेसेजचा अर्थ काय समजायचं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, माझ्यासारख्या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या किंवा एखाद्या कुटुंबाला आपण आधार द्यायला जातो आणि मी आपल्याला सगळ्यांना स्क्रीनशॉट देतो, पत्रकार मित्रांना सगळ्यांना स्क्रीनशॉट देतो माझ्या, कारण आपल्याकडे पुरावा असावा। त्यामुळे माझ्या व्हॉट्सअपला मेसेज आला, त्याचा स्क्रीनशॉट आपल्याला सरळ मी पाठवणार। त्यामुळे ह्या मेसेजचा किंवा हा जो काही कोणी मला मेसेज पाठवला, व्हॉट्सअप मेसेज केला, याचा अर्थ काय की नितेश राणेंशी माने कुटुंबियांचे संबंध आहेत का, की नितेश राणेंचं ह्या प्रकरणाशी काही संबंध आहे का, की नितेश राणेंचा आपण कार्यकर्ता आहे, नितेश राणेंचा आपण माझा नेता आहे, माझा बाप आहे असं सांगण्याचा तर प्रयत्न नाही ना, की एखादा मी विरोधक म्हणून आवाज उठवू नये म्हणून मला एखादा दहशत देण्याचा प्रयत्न तर नाही ना। या संदर्भात पोलिसांनी दखल घेतली पाहिजे। मी आपल्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला मागणी करतोय की मी काय पोलीस स्टेशनला जाणार नाही, कोणाच्या असल्या फुक्याच्या धमक्यांना भीक घालणाऱ्या आम्ही शिवसैनिक नव्हे। पोलिसांनी जर मला बोलवलं तर पोलिसांकडे जाईन, सदर मोबाईलसुद्धा पोलिसांच्या ताब्यात देईन। या संदर्भात जो कोणी हा मेसेज मला पाठवला आहे, कारण ह्या संबंधात आमचा कोणताही संबंध, फक्त विरोधक म्हणून किंवा एक तुम्ही त्या नजरेने बघत असाल
आमचा आवाज जर दाबायचा प्रयत्न करत असाल तर तो सहन केला जाणार नाही. शिवसैनिक हा नेहमी एखाद्यावर अन्याय होत असेल तिथं ठामपणे उभा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मी तिथं उभा राहणार. ही माझी ठाम भूमिका आहे. त्या पीडित कुटुंबियासोबत सदैव आम्ही राहणार. त्यांना न्याय जोपर्यंत मिळत नाही त्यावर त्यांच्या राहणार. जी सत्य बाजू आहे ती पोलीस यंत्रणेमार्फत तपासामार्फत ह्या जनतेसमोर येईल. परंतु अशा तऱ्हेने मेसेज पाठवून जर कोणीतरी आम्हाला दमदाटी करण्याचा, दहशत दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर असल्या ह्याला भीक घालणार नाही हे त्यांनी समजून जावं. पोलीस यंत्रणांनी याचे सखोल चौकशी करावी. हा नंबर कोणाचा, कारण मी ट्रू कॉलरवर टाकला तर हा नंबर सुमित काळे म्हणून सदर व्यक्तीचा आहे. तर ही व्यक्ती कोण, सुमित काळे, आणि हा नक्की सुमित काळे वापरत होता का फोन, का अन्य कोणी वापरतंय फोन, हा पोलीस यंत्रणेने तपास करावा. आणि ह्या सदर प्रिया चव्हाण कुटुंबाशी काय संबंध आहे का, असेल तर संबंधितांवर सहआरोपी म्हणून गुन्हा नोंद करावा अशी सुद्धा माझी मागणी आहे. मला खात्री आहे पोलीस यंत्रणा योग्य पद्धतीने याचा तपास करतील आणि पीडित कुटुंबियाला आणि मला सुद्धा याच्यातून योग्य न्याय मिळेल.